गट बनवण्यासाठी अनुपस्थित राहणाऱ्या सर्व नगरसेवकांवरती कायदेशीर कारवाई केली जाईल असं संजय राऊतांनी आज सकाळी सांगितलं। केडीएमसीतील नॉट रिचेबल नगरसेवकांवरनं संजय राऊतांनी थेट इशारा दिलाय। तर मनसेचे उमेदवार मशाल चिन्हावरती निवडून येऊन पक्षाची आचारसंहिता पाळत नसतील तर कारवाई होईल असं देखील राऊत म्हणाले। ठाकरेंच्या पक्षाकडून निवडून आलेले नगरसेवक जर कुणाकडे गेले असतील तर ते अपात्र होतील असं संजय राऊत म्हणाले। कोणी कुठे कोणाचे असले तरीही ते मशालीवर निवडून आले। आता शिंदेंकडे गेलेले सगळेच लोक आमचे आहेत ना, मूळचे। आता ते त्यांच्या चिन्हावर निवडून आले ना असलेल्या। भाजपमध्ये अर्धे काँग्रेसचे लोक आहेत किंवा राष्ट्रवादीचे लोक आहेत। आता ते त्यांच्या चिन्हावर निवडून आले म्हणून शरद पवार त्यांना परत आपल्याकडे बोलवणार आहेत का? असं होत नाही। काही गोष्टी या नैतिकतेला आणि नीतिमत्तेला आणि कायद्याला धरूनच करायच्या असतात। ते डिस्क्वालिफाय होते। कोणी कुठे कोणाचे असले तरीही ते मशालीवर निवडून आले। आता शिंदेंकडे गेलेले सगळेच लोक आमचे आहेत ना, मूळचे। आता ते त्यांच्या चिन्हावर निवडून आले ना असलेल्या। भाजपमध्ये अर्धे काँग्रेसचे लोक आहेत किंवा राष्ट्रवादीचे लोक आहेत। आता ते त्यांच्या चिन्हावर निवडून आले म्हणून शरद पवार त्यांना परत आपल्याकडे बोलवणार आहेत का? असं होत नाही। काही गोष्टी या नैतिकतेला आणि नीतिमत्तेला आणि कायद्याला धरूनच करायच्या असतात। ते डिस्क्वालिफाय होते। ठाकरेंच्या 11 पैकी 2 नगरसेवक शिंदेच्या संपर्कात असल्याची माहिती, तर उरलेले 2 आहेत ते मनसेच्या संपर्कात आहेत असं कळतं। आता कोण कुणाच्या संपर्कात आहे याचं कोडं आज सांगणं कठीण आहे, परंतु एक आहे, तिथं माहितीची सत्ता निश्चित येईल आणि शिवसेनेचा महापौर नक्की बसेल। कल्याण डोंबिवलीमध्ये जे कॉर्पोरेशन जे आलेलं आहे त्यामध्ये काय कसं फूट पडते काय होतं, कारण आपण मागे मला वाटतं आपलं 10 शेड्यूल कॉन्स्टिट्यूशनमध्ये घालून अँटी डिफेक्शन लॉ केला आहे। त्याच धर्तीवर आपण महाराष्ट्र ॲक्ट नंबर 20 ऑफ 1987 महाराष्ट्र लोकल अथॉरिटी मेंबर्स डिस्क्वालिफिकेशन ॲक्ट 1926 हा आपण लोकल अथॉरिटीसाठी केलेला आहे। या कायद्याच्या तरतुदीच्या प्रमाणे आता डिफेक्शन एवढं सोपं राहिलेलं नाही आहे, कारण मग अँटी डिफेक्शन लॉ वगैरे त्याच्यात ॲप्लिकेबल होईल। तर त्याप्रमाणे बघूया आता पुढे काय त्याचं हे होतं, कसं फूट पडली जाते किंवा त्याच्या आघाडीमध्ये पडतं की पक्षामध्ये पडतं, हे सगळं बघणं इंटरेस्टिंग ठरेल। तर केडीएमसीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे एकूण 4 नगरसेवक आहेत ते फुटीच्या मार्गावरती आहेत। शिंदेच्या शिवसेनेकडे 2 आणि 2 नगरसेवक हे मनसेच्या गोटात जाणार आहेत। मशाल चिन्हावरती निवडून आलेले 2 नगरसेवक मनसेमध्ये दाखल होणार, तर 4 नगरसेवक फुटल्यामुळे उद्धव ठाकरेंकडे निवडून आलेल्या 11 नगरसेवकांपैकी केवळ 7च नगरसेवक राहण्याची शक्यता आहे। मनसेचे एकूण 7 नगरसेवक आज कोकण भवनात अधिकृत गट स्थापन करणार आहेत।